डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाडात निषेध मोर्चा. डॉक्टरांवरील चाकू हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन व सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काळ्या फिती लावून शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदर मोर्चाची सुरुवात सिद्धिविनायक हॉस्पिटल येथून करण्यात आली. त्यानंतर नवबाग रोड, सन्मती मित्र चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मोर्चा नगरपालिकेसमोर पोहोचला. येथे मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत, डॉक्टर हे देवासमान आहेत, त्यांच्यावर हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावेत. डॉक्टरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा दिला. यावेळी विविध मान्यवरांनी घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला. आज दिवसभर शहरातील दवाखाने बंद करण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश सुरवसे यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच संबंधित गुन्हेगारास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. या निषेध मोर्चामुळे शहरात डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. मोर्चामध्ये नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक वैभव उगळे, अक्षय आलासे, जय कडाळे, तानाजी आलासे, उदय डांगे, प्रदीप चव्हाण, अली बागवान, शैलेश होरा, शिरोळ मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर प्रमोद माने, जयसिंगपूर IMAचे अध्यक्ष डॉक्टर गौतम इंगळे, कुरुंदवाड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित कुमार सुतार, डॉक्टर अकलक चौगले, डॉक्टर प्रतिभा चौगले, डॉक्टर उर्मिला देसाई, डॉक्टर सौ प्रिया खाडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित माने, डॉक्टर अभिजित भरमगौंडा, डॉक्टर दीपक होरा, डॉक्टर सारंग कोकाटे, डॉक्टर किरण अनुजे, डॉक्टर ऋषिकेश कोकाटे, डॉक्टर राजेश पट्टेकरी, डॉक्टर आफताब शेख, डॉक्टर उमेश लंबे, डॉक्टर मनीष घोरपडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.